हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो 2014 पासून 2018 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही जर बघितलेले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019ची बघणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तर ते पॉईंट तुमचे या PYQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर MPSC नोट्स किंवा MPSC अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपला टेलिग्राम चॅनल आहे MPSC ॲस्पिरंट. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तसेच मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीज आपण चालू केली आहे. ती पण अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे मित्रांनो. तर त्यामध्ये PSI, STI, ASO, कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप Cच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो. कारण अविधान दिले. उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. ब. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात. क. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षितला जात नाही. आणि ड आहे वरीलपैकी कोणतेही नाही. पर्याय उत्तरे आहे अ, ब, क सेकंड फक्त अ आणि ब, थर्ड फक्त अ आणि क, फोर्थ आहे फक्त ड. तर मित्रांनो, यापैकी वरीलपैकी कोणतंही नाही हे याचं आन्सर आहे. तर ऑप्शन 4 फक्त ड. नेक्स्ट क्वेश्चन, इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये म्हणजे डिजिटल पद्धतीमध्ये अंकात्मक संदेश अ आहे सलग संदेश संच पुरवत नाहीत. ब. स्वतंत्र म्हणजे विलग पायऱ्यांमध्ये सादर केले जातात. क. बायनरी म्हणजे द्विनाम पद्धती संख्या पद्धतीचा उपयोग करतात. ड आहे दशमान आणि द्विमान म्हणजे बायनरी या दोन्ही संख्या पद्धतीचा उपयोग करतात. तर वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत हे ओळखायचं आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा विधान सत्य आहे की असत्य विचारलं आहे ओळखायला ते बघून घेत चला. तर पर्याय उत्तरे आहे फक्त अ आणि ब, सेकंड फक्त ब आणि क, थर्ड अ, ब, क, फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये म्हणजे डिजिटल अंकात्मक संदेशमध्ये सलग संदेश संच पुरवत नाही. तर अ हे विधान बरोबर आहे. तसेच स्वतंत्र म्हणजे विलग पायऱ्यांमध्ये सादर केले जातात. तर ब हे विधान पण बरोबर आहे. क. बायनरी म्हणजे द्विनाम संख्या पद्धतीचा उपयोग करतात. तर क हे विधान बरोबर आहे. तसेच दशमान आणि द्विमान म्हणजे बायनरी या दोन्ही संख्या पद्धतीचा उपयोग करतात. तर ड हे विधान चुकीचं आहे. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणती विधान सत्य आहेत हे आपल्याला ओळखायचे आहेत. तर यापैकी अ, ब, क हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचे. नेक्स्ट क्वेश्चन, अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तर त्याची तिसऱ्या भ्रमणकक्षेतील ऊर्जा किती? तर मित्रांनो, अणुकेंद्रकातील पहिल्या भ्रमणकक्षेची एनर्जी किती असते? तर ती -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये किती असते इलेक्ट्रॉनची ऊर्जा? तर ती -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. आणि तिसऱ्या भ्रमणकक्षेमध्ये ऊर्जा किती असते? तर ती -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. तर मित्रांनो, आपल्याला या क्वेश्चनमध्ये तिसऱ्या भ्रमणकक्षेतील ऊर्जा किती म्हणजे एनर्जी किती विचारलेली आहे थर्ड ऑर्बिटमधील. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाशिकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर ऑप्शन आहे प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्वावर, ब. प्रकाशाच्या अपवर्तनाच्या तत्वावर, क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर आणि ड आहे प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर. तर पर्याय उत्तरे आहे अ, ब, क फक्त क, ब आणि ड, फोर्थ आहे फक्त ड. तर मित्रांनो, प्रकाशिकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर तो प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर आधारित आहे. तर ऑप्शन सेकंड फक्त क हे याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील विधानांचा विचार करा. अ आहे ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. ब. उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. क आहे सर्वसाधारणपणे उदासीन कणांची धन अथवा ऋणभारित नसलेले
अंतर्भेद शक्ती अच्युत्य असते. पर्याय उत्तरे आहे अ आणि ब विधाने त्रिकलाबाधित सत्य आहे. सेकंड, अ आणि ब विधाने चूक आहेत, परंतु क विधान बरोबर आहे. थर्ड, क विधान हे अ आणि ब ची फलनिष्पत्ती आहे. फोर्थ आहे क विधान हे अ व ब ची फलनिष्पत्ती नाही. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान सत्य आहे किंवा चुकीचे आहे बघूया. तर ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्पकणांपेक्षा जास्त अंतर्भेद असतात. तर हे विधान बरोबर आहे. अल्पकणांपेक्षा बीटा कणांची शक्ती ही जास्त असते, पॉवर जास्त असते. ब, उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात. तर गॅमा कण हे बीटा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद असतात. तर हे विधान पण बरोबर आहे. कारण गॅमा किरणांची म्हणजे गॅमा पार्टिकलची एनर्जी ही जास्त असते. तर ते लाईटच्या स्पीडने जात असतात, एवढी त्यांची एनर्जी असते. तर ब हे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, ऑप्शन फर्स्ट अ आणि ब विधाने त्रिकलाबाधित सत्य आहे. तर फर्स्ट ऑप्शन हे योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दोन वस्तूच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबींचे संवर्धन होईल? तर ऑप्शन आहे संपूर्ण गतिज ऊर्जा, सेकंड संपूर्ण यांत्रिक ऊर्जा, थर्ड संपूर्ण एकरेषीय ऊर्जा, फोर्थ आहे प्रत्येक वस्तूची गती. तर मित्रांनो, जर दोन वस्तूच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान कोणत्या बाबींचे संवर्धन होईल, तर ते संपूर्ण एकरेषीय ऊर्जा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहे? तर ऑप्शन आहे कल्याण सोना गहू, सेकंड मधुर ज्वारी, थर्ड संकरित बाजरी, फोर्थ आहे सुवर्ण तांदूळ. तर मित्रांनो, सुवर्ण तांदूळ या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातलेली आहे. तर सुवर्ण तांदूळ हे लक्षात ठेवा, ऑप्शन फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? तर ऑप्शन आहे 4 आणि 4, सेकंड 10 आणि 10, थर्ड 12 आणि 12, फोर्थ 23 आणि 24. तर मित्रांनो, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? तर ते 12 आणि 12 एवढे असतात. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते? तर ऑप्शन आहे ऊस, भुईमूग, सूर्यफूल आणि बटाटा. तर मित्रांनो, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK म्हणजे CH4 या प्रकाशाचे प्रकाशसंश्लेषण होते? तर ते ऊसामध्ये होते, शुगर केन. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंपोषी कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? तर ऑप्शन आहे सेंद्रिय द्रव्य, सेकंड असेंद्रिय द्रव्य, थर्ड कृत्रिम द्रव्य, फोर्थ आहे प्रक्रिया केलेली द्रव्य. तर मित्रांनो, कोणत्या रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करून जीवाणू स्वयंपोषी ऊर्जा मिळवतात? तर ते आहे असेंद्रिय द्रव्य. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. असेंद्रिय द्रव्यांपासून जीवाणू हे स्वतःसाठी अन्न तयार करत असतात, अन्न मिळवत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता आहे? तर ऑप्शन आहे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन, त्यानंतर ट्युब्युलर सिक्रिशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन, सेकंड अल्ट्राफिल्ट्रेशन, नंतर ट्युब्युलर सिक्रिशन आणि सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन, थर्ड आहे अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रिशन, फोर्थ आहे ट्युब्युलर सिक्रिशन, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन. तर मित्रांनो, मानवाच्या शरीरामध्ये नेफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य क्रम कसा आहे? अल्ट्राफिल्ट्रेशन होतं, त्यानंतर सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होतं आणि त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन होतं. असा याचा योग्य क्रम आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते? तर ऑप्शन आहे RH+ पुरुष व RH- स्त्रीचे विवाह, सेकंड RH- पुरुष व RH+ स्त्रीचे विवाह, थर्ड आहे RH+ पुरुष व RH+ स्त्रीचे विवाह, त्यानंतर RH4 पुरुष व RH4- स्त्रीचे विवाह. तर मित्रांनो, कोणत्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते? तर RH+ पुरुष व RH- स्त्रीचे विवाह. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील जोड्या जुळवा. श्वसन रंगद्रव्य, पशुसमूह. श्वसन रंगद्रव्यामध्ये काय दिले? अ हिमोग्लोबिन, ब क्लोरोक्रोओरिन, क
हिमरिथ्रिन डायहिमोसायनिन. आणि पशुसमूहामध्ये काय दिलं आहे, अनेलिडस, पृष्ठवंशीय, लिंगुला आणि मोलस्का. तर हिमोग्लोबिनची जोडी कशाला लागेल, तर ते पृष्ठवंशीयांना. तर यामध्ये आपलं 3rd आणि 4th ऑप्शन निग्लेक्ट होईल. ब क्लोरोक्युरिन, तर याची जोडी लागेल अनेलिडसला. तर यामध्ये आपली फर्स्ट पण ऑप्शन निग्लेक्ट होईल आणि आपलं करेक्ट आन्सर कोणतं येईल, तर ऑप्शन 2nd. हिमरिथ्रिन ही कशात लागेल जोडी, तर लिंगुलाला आणि हिमोसायनिनचं मोलस्कालास. तर ऑप्शन 2nd हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या. काय दिले, हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. ब हा सिद्धांत हसले आणि नीडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडला. तर वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत हे आपल्याला ओळखायचे आहे. तर यापैकी कोणती विधान सत्य आहे, तर अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. तर अ हे विधान बरोबर आहे. आणि हा सिद्धांत हसले आणि नीडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडला. तर ब हे विधान पण बरोबर आहे. तर योग्य आन्सर कोणतं येईल, तर ऑप्शन 3 अ आणि ब दोन्हीही. नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिलेशन प्रक्रियेतून टिंबटिंब बाहेर पडतो. तर ऑप्शन आहे फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. 2nd फक्त हायड्रेटमधून पाणी बाहेर पडते. 3rd फर्स्ट आणि 2nd हे धातुकांवर अवलंबून असते. 4th आहे हायड्रोजन सल्फाईड बाहेर पडतो. तर मित्रांनो, कन्सिलेशन प्रक्रियेतून काय बाहेर पडत असते, तर फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. फक्त हायड्रेटमधून पाणी बाहेर पडते. हे धातुकांवर अवलंबून असते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट किंवा 2nd हे धातुकांवर अवलंबून असते.